बघणार आहोत. आज आपण संख्या पाहणार आहोत, समसंख्या. आता आपल्याला इथे दिलेल्या आहेत नैसर्गिक संख्या. 1 पासून 100 पर्यंतच्या काय केलेल्या आहेत, नैसर्गिक संख्या दिलेल्या आहेत. आता आपण या नैसर्गिक संख्यापैकी समसंख्या कोणत्या आहेत ते बघूयात. त्या अगोदर आपण बघू समसंख्या म्हणजे काय, तर ज्यांचे समान 2 भाग होतात त्याला काय म्हणायचं आहे, समसंख्या. बघा आता 1 चे समान भाग होतो का 2? नाही होत, बरोबर आहे. मग 2 घेतले, आता 2 गोट्या घेतल्यात मी काचेच्या, बरोबर आहे. ह्याचे 2 समान भाग होतात का? मग ही 1 आणि ही 1 म्हणजे 2 ही काय झाली, समसंख्या झाली. तसं जर 3 घेतलं तर 3 चे समान भाग होत आहेत का? नाही. मग 4 बघा बरं, 4 गोट्या घेतल्या मी, बरोबर आहे. 4 चे समान भाग झाले का? 2 आणि 2 म्हणजे काय आहे, 4 ही समसंख्या आहे. त्यामुळे आपल्याकडे की ज्यांचे 2 समान भाग होतात त्याला काय म्हणायचं, समसंख्या. आता कोणत्या समसंख्या आहेत हे आपण शिकलो होतो. आता तुम्हाला मी ते 1 ते 100 पर्यंतचे आपल्याकडे अंक आहेत, त्या अंकांवर काय करायचं, ज्या समसंख्या आहेत त्याच्यावर आपल्याला काचेच्या गोट्या ठेवायच्या. बघा आपण बघितली 2 ही समसंख्या आहे, इथं आपण ठेवलं. त्याच्यानंतर 4 आहे, 4 वर ठेवलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर कोणती असेल, 6, बरोबर. 6 वर आपली गोटी ठेवूयात. त्याच्यानंतर कोणती असेल, 8 वर आपली गोटी ठेवूयात. त्याच्यानंतर 10 ठेवूयात. आलं लक्षात? आता तुम्हाला याच्या पुढच्या कोणत्या समसंख्या त्याच्यावर ठेवता येतील काचेच्या गोट्या, तुमच्याकडे दिलेल्या आहेत प्रत्येकाकडे, ठेवा बरं. मी पण तुम्हाला मदत करते, बरोबर. ज्या समसंख्या आहेत त्याच्यावरच ठेवायचं आहे आपल्याला. हे बघ घे तुझ्याकडे. आता तुम्हाला समसंख्या शिकल्यामुळे काय झालं, हे लवकर लवकर लावण्यास मदत झाली, हो की नाही. आता आपल्या समसंख्या बरोबर आल्यात की नाही याचा आपल्याला पडताळा पण घेता येतो, बरं. कसं, तर ह्या समसंख्यांसाठी सुद्धा आपल्याकडे काय आहे, एक कार्ड आहे. बघा इथे दिलेले आहेत समसंख्या. बघा बरं, हे आणि हे आपल्या बरोबर आलेत का, आपण काचेच्या गोट्या ठेवलेल्या बरोबर ही राहणार आलेत की नाही. म्हणजे आपण ज्या संख्या लावल्या त्या काय झालेल्या आहेत, आपल्या बरोबर आल्या आहेत. असंच आपण आपल्याला मूळ संख्या पण घेऊ शकतो, त्याच्यानंतर विषम संख्या पण घेऊ शकतो.